सन्माननीय मंत्री महोदयांनी अतिशय शेतकऱ्यांबद्दल पॉझिटिव्ह आणि सकारात्मक असं उत्तर दिलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये आपण शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवूनच आपण सरकार चालवतो अध्यक्ष महोदय। म्हणून माझी त्यांना विनंती आहे अध्यक्ष महोदय की धानाचा प्रश्न जसा आपण मंत्रिमंडळासमोर नेणार आहात, परंतु आपल्या निदर्शनास एक अध्यक्ष महोदय मला आणायचं आहे की पीक विम्याचा त्यांनी विषय अध्यक्ष महोदय काढला मंत्री महोदयांनी। बुलढाणा जिल्ह्यातील रब्बीचा पीक विमा तो अजूनही अध्यक्ष महोदय पेंडिंग आहे। का पेंडिंग आहे तर अध्यक्ष महोदय त्या कंपनीने बुलढाणा जिल्ह्यातल्या 110% वर पीक विम्याचं वाटप केलेलं आहे। 110% वर पीक विम्याचं वाटप केलेलं अध्यक्ष महोदय। त्यामुळे पुढचे जे वाटप किंवा पुढचे पैसे जे शासनाकडून त्यांना अभिप्रेत आहेत ते अजूनही आपण दिलेले नाहीत। त्यामुळे शेतकरी वाट पाहत आहेत। दुसरं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आणि 2024 मध्ये अध्यक्ष महोदय जे अतिवृष्टी झाली त्यामध्ये पैसा माझा एकच याच विषयाशी संबंधित अध्यक्ष महोदय जेव्हा यावेळेस अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री वित्तमंत्री इथे बसले अध्यक्ष महोदय। आता बजेट अधिवेशन आहे, मागचेच पैसे अध्यक्ष महोदय अजून शेतकऱ्यांचे देण्यात आले नाही। तातडीने अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातले जे शेतकऱ्यांचे पैसे थांबलेले आहेत ते पीक विम्याचे असो की अतिवृष्टीची मदत असो रब्बीची मदत असो ती तात्काळ आपण मंत्रिमंडळासमोर जाऊन या बजेटमध्ये ते पैसे आले पाहिजे आणि शेतकऱ्यांना वितरण झाले पाहिजे। त्यासाठी आपण पुढाकार घेणार आहात का? अध्यक्ष महोदय, पीक विम्याच्या संदर्भात हा प्रश्न आहे। या प्रश्नाची व्याप्ती ही धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीची होती। तरी देखील सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याची दखल या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। या संदर्भामध्ये राज्य सरकारचा जो हिस्सा आहे तो आता भरला जाईल, नंतर केंद्राची मदत येईल आणि पुढील काही महिन्यामध्ये या संदर्भामध्ये निर्णय होणार आहे। परंतु प्रत्यक्षामध्ये या संदर्भामध्ये सन्माननीय सदस्याच्या भावनाचा विचार करून त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करून या प्रश्नी मार्ग काढण्यात येईल।